भारताच्या 16व्या जनगणनेला आता सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार केली जाते। निवडणूक आयोगाचे पर्यवेक्षक आणि प्रगणक घरोघरी संपर्क साधतात। त्या विभागात किंवा वाडीवस्तीत असणाऱ्या घरांची नोंद घेतली जाते। आज उद्यमनगर MIDC परिसरात जनगणना 2027 साठी पहिल्या टप्प्यासाठी रत्नागिरी तहसील कार्यालयातर्फे पर्यवेक्षक हेमंत चव्हाण आणि सहकारी प्रगणक यांनी घराची पाहणी केली। यावेळी हेमंत चव्हाण यांच्यासोबत टाइम्स डिजिटलचा हा संवाद। नमस्कार, आम्ही जनगणनेची टीम आहोत। मी प्रगणक आणि आमचे सुपरवायझर हेमंत चव्हाण सर आणि आम्ही दोघं प्रगणक आहोत। मी प्रज्ञा खुब्रागडे आणि सुचित वाफलेकर सर। आज आम्ही घर यादी करण्यासाठी निघालो आहोत। गुगल मॅप आम्हाला मिळालेला आहे तहसील ऑफिसकडून। त्यानुसार आम्ही एरिया पाहणी करून आज आमच्या हाताने स्वहाताने मॅप करण्यासाठी घरांची पाहणी तसंच घर यादी बनवण्याच्या कामाची आज सुरुवात केली आहे। तर हेमंत चव्हाण सर, आपण सिनियर आहात आणि या संदर्भात आपण काय सांगाल? सरकारचा हा अतिशय महत्त्वाचा असा राष्ट्रीय सेवेसाठी असा उपक्रम आहे। त्यामध्ये प्रत्येक माणसाने सहभागी होऊन सरकारला सहकार्य करावं ही अपेक्षा आहे। कालपासून 16 मेपासून जनगणना चालू झालेली आहे, पहिला टप्पा। त्या पहिल्या टप्प्याचा दुसरा दिवस आहे। मी स्वतः सुपरवायझर माझ्यासोबत 2 प्रगणकांसोबत घेऊन मी फिरत आहे आणि इतर लोकांचा देखील चांगला सपोर्ट भेटतो आहे। कुठलेही क्वेश्चन नाही, प्रत्येकजण स्वागत करत आहे, चहा पाणी विचारत आहे। म्हणजे लोक देखील तेवढी उत्सुक आहेत असं एकंदरीत दिसून येतं। असाच जर प्रत्येक ठिकाणी रिस्पॉन्स असेल तर मला वाटतं की ही जनगणनाचा टप्पा 1 हा खूप यशस्वीरित्या सेलिब्रेट केला जाईल। आम्ही तहसीलदार कार्यालय रत्नागिरीकडून हे काम आम्हाला नोंदलेले आहे। ते काम आता आम्ही व्यवस्थितरित्या करत आहोत। एका दिवसामध्ये सर किती घरं तुम्ही घेणार? आमचा प्लॅन एका दिवसामध्ये एक कंप्लीट एरिया म्हणजे साधारणतः 100 घरं आम्ही टार्गेट केलेली आहेत। 100 घरांची माहिती जमा करणे आणि त्यांना सेन्सस नंबर देणे हे आमचं टार्गेट आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।